नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत एक औरंगाबाद मधील प्रसिद्ध ठिकाण, पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाणारे वेरूळ अजिंठा मधील वेरूळ या ठिकाणी। सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबा। नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत भारतातील महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद जिल्हा येथील वेरूळची लेणी। हिला इंग्रजीमध्ये एलोरा केव्स असे म्हणतात। ही औरंगाबाद शहरापासून 30 किलोमीटर अंतरावरील वेरूळ गावातील जगप्रसिद्ध लेणी आहे। ही सह्याद्रीच्या 7 माळा पर्वत रांगातील डोंगर कड्यात साधारणतः 5व्या ते 10व्या शतकाच्या कालखंडात कोरलेली एकूण 34 लेणी आहेत। यामध्ये लेणी क्रमांक 1 ते 12 हे बौद्ध लेणी आहेत, तसेच लेणी क्रमांक 13 ते 29 हे हिंदू लेणी आहेत आणि उर्वरित लेणी क्रमांक 30 ते 34 हे जैन लेणी आहेत। इसवी सन 1951 साली भारत सरकारने या लेणीला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले आणि त्यानंतर ती भारत सरकारच्या पुरातत्व विभागाकडे सोपवण्यात आली। युनेस्कोने इसवी सन 1983 मध्ये वेरूळ लेणीचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीत केला। पाचव्या ते 10व्या दशकाच्या कालखंडात निर्माण झालेल्या या लेणीतील प्रसिद्ध अशा कैलास मंदिराची निर्मिती राष्ट्रकृत राजा कृष्ण प्रथम याच्या काळात झालेली आहे। या लेणींपैकी 10 क्रमांकाच्या गुहेत मागच्या भिंतीवर राष्ट्रकृत राजा दंतिकदुर्ग याचा शिलालेख आहे। कैलास लेणी निर्माण करणारा राजा कृष्ण पहिला हा दंतिकदुर्ग राजाचा काका होता। कैलास लेणीची निर्मिती ही इसवी सनाच्या 757 ते 783 या काळातील असावी असा यावरून समजते। लेणी समूह व्यापारी मार्गावर असल्याने तत्कालीन समाजाच्या दृष्टीपथात राहिला। राजघराण्यातील व्यक्ती तसेच उत्साही अभ्यासू प्रवासी यांनी या लेण्यांना दिलेले भेटींची नोंद सापडते।
6व्या शतकात अरब प्रवासी अलमसउद्दी याने ती येथे भेट दिली आहे. बहामनी सुलतान गंगू याने येथे आपला तळ ठोकला आणि ही लेणी पाहिली असाही संदर्भ आढळतो. फिरिष्टा मालेट यांसारखे परदेशी प्रवासी अभ्यासिकांनी येथे भेट दिल्याचे दिसते. ही लेणी काही काळ हैदराबादच्या निजामाच्या नियंत्रणात होती. एकोणिसाव्या शतकात भारतात ब्रिटिश राजवट असताना वेरूळ दुर्लक्षित होती. काळाच्या ओघात मूर्तींचे नुकसान झाले होते. ब्रिटिशांनी दुरुस्तीचे थोडेफार प्रयत्न केले, तथापि स्वातंत्र्य प्राप्तीनंतर 1960च्या दशकात या लेण्यांची काळजी घेण्याचा प्रयत्न सुरू झाला. या लेणीमधील कैलास लेणी ही स्थापत्य आणि शिल्पकलेचे मेळ असून प्राचीन शिल्पकलेचा तो कळसाप्रमाणे होय. आधी कळस मग पाय ही संतोक्ती या ठिकाणी प्रत्यक्षात अवतरली आहे. काय तुम्हाला काय लक्षात येतं तुमच्या नाही ना, त्यांनी काय केलं वेगवेगळ्या प्रकारचे 8 मध्ये 1 2 3 4 5 6 7 आणि 8. आता याच्यामध्ये बघा, हे बघा इथे ह्या राईट साईडला बघा इथे बर्मा बर्माजी ते सेंटरमध्ये या न पूर्ण मात्र भव्य द्वार मंडप, 2 अति उंच स्तंभ, पूर्ण आकाराच्या दगडात कोरलेल्या भव्य हत्ती, त्यावरील शिल्पकला हे सारे विलक्षणीय आहे. दहाव्या क्रमांकाच्या विश्वकर्मा लेणी दुमजली आहेत. त्यात खिडक्या आहेत. या ठिकाणी चैत्यविहार आणि स्तूप असून स्तूपात बैठी बुद्ध मूर्ती आहे. या वास्तूत जे स्तंभ कोरलेले आहेत त्यावर नृत्य व संगीतात मग्न असलेले शिल्पकृती कोरलेल्या आहेत. क्रमांक 11 ची गुफा म्हणजे तिमजली मठ आहे. क्रमांक 21 ची गुफा रामेश्वर गुफा या नावाने प्रसिद्ध आहे. घरापुरी येथे एलिफंट लेण्यातील शिल्पकलेशी साधर्म्य असलेली क्रमांक 29वी ची लेणी शिवशिल्पाने व्यापलेली आहे. क्रमांक 32 ची गुफा जैन धर्मीयांचा प्रभाव असलेली आहे. या लेण्यांच्या छतावर सुंदर कमळाकृती कोरलेल्या आहेत. पुराणातील शैव प्रथम आणि प्रसंग या लेण्यात चितारलेले आहेत. ही लेणी एका सलग पाषाणखंडात कोरलेली अतिशय भव्य आणि विस्तारित मोठी लेणी आहे आणि ती डोंगराच्या पठारावरून खाली कोरलेली आहे.
कैलासावर शिवपार्वती बसलेली असून रावण खालच्या बाजूने कैलास पर्वत उचलून हलवितो आहे. अशा शिल्पाच्या येथील अंकनामुळे या लेण्याला कैलास लेणी असे म्हटले आहे. पुरातत्वाच्या ज्येष्ठ अभ्यासक आणि संशोधक कै.म.के. ढवळेकर यांनी या लेणींबद्दल नोंदवले आहे की या मंदिराचा महत्त्वाचा भाग कृष्ण पहिला या राजाच्या काळात पूर्ण झाला असावा आणि गोच्च या अभ्यासकाने नोंदवल्याप्रमाणे मंदिराचा उर्वरित भाग नंतरच्या काळात पूर्ण झाला असण्याची शक्यता आहे. कर्नाटक येथील विरूपाक्ष मंदिर आणि कांची येथील कैलास मंदिराच्या स्थापत्य शैलीचा प्रभाव या मंदिरावर जाणवतो. पण असे असले तरी स्थापत्य तंतोतंत सारखेपणा दिसून येत नाही. हा व्हिडिओ जर आपणास आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. या चॅनलवरती किल्ल्यांचे, मंदिरांचे आणि जनरल नॉलेजचे भरपूर व्हिडिओ आहे. ते पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मधील लिंकवर नक्की पहा. धन्यवाद.